नवी मुंबई घनसोली येथे 25 आणि 27 सप्टेंबर 2024 रोजी कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जे वंचित मुलांसाठी शिक्षणाच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जाते, नुकतेच नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 76 आणि नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 42 यांच्या संयुक्त विद्यमानाने खोज एक उत्सव याची 146वी आणि 147वी आवृत्ती आयोजित करण्यात आली। या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत पाटील आणि सुवर्णा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक रमेश कुमार राम आणि संजय मोरे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी पूर्ण पाठिंबा दिला। यावेळी कमलताई धनाजी पाटील यांचे विशेष आभार मानले गेले। कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट ही जी संस्था आहे, ह्या संस्थेने जे आम्हाला सहकार्य केलं, आमच्या घनसोलीत शाळा क्रमांक 42 आणि 76 मराठी मीडियम आणि हिंदी मीडियम ह्या शाळेमध्ये जे मुलांसाठी जे स्पर्धा आयोजित केल्या, ड्रॉइंग स्पर्धा होती, मुलांची मेमरी कशी आहे त्यासाठी जे स्पर्धा होती, पझलचं हे सॉल्व केलं आणि हे कार्यक्रम करत असताना मुलांनी पण खूप याच्यात हेरगिरीने सहभाग घेतला। मुलं खूप आनंदी होती। हे 2 दिवस म्हणजे इथे घनसोलीमध्ये शाळेमध्ये उत्साहाचे दिवस होते। त्यामध्ये जे आपले शाळेचे मोरे सर, राम सर, शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी, सफाई कामगार यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते। आणि जी आपली कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट जी संस्था आहे, त्यांनी जे आम्हाला इथे हा कार्यक्रम आयोजित केला, त्या संस्थेचे सगळे सर आहेत, स्टाफ आहे। 2 दिवस त्यांनी इथे एवढ्या पावसात पण जो मुलांमध्ये जो उत्साह आणला कार्यक्रमासाठी, म्हणजे मुलं अशी कंटाळली नाही की कार्यक्रम कधी संपेल। मुलांना हे होतं की अजून पाहिजे। आणि जे एक जादूगरचा कार्यक्रम होता त्याच्यात तर मुलं एवढी भारावून गेलेली की म्हणजे आम्ही पण मोठी माणसं ते कार्यक्रम बघत होतो। आणि मी खरोखर कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टचं मी आभार मानते की तुम्ही आमच्या घनसोलीमध्ये येऊन जे आम्हाला हे कार्यक्रम घेतला, आमच्या मुलांना जो उत्साह निर्माण करून दिला, त्याबद्दल मी सर्व टीमचे आभार मानते। आणि कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टचे जे ओनर आहेत कन्हैयालालजी सर, त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी हे जी कार्यक्रम राबवला आहे, गोरगरीब मुलांना जे थोडंफार काही त्यांना सहकार्य लागेल शाळेत जाण्यासाठी, जे गिफ्ट दिलं, मुलांच्या उपयोगाचे सर्व गिफ्ट आहेत ते दिलं, तर त्यांच्या सरांचे पण मी खूप आभार मानते की तुम्ही आम्हाला हे एवढं सहकार्य, मोलाचं सहकार्य केलं। आज अतिशय असा आनंदाचा दिवस, शाळा क्रमांक 76 आणि 42 हिंदी आणि मराठी दोन्ही शाळांमध्ये उत्सव असा हा उत्सव कर्तव्य दक्ष संस्थेने एक प्रकारे उत्सव सादर करून प्रत्येक मुलं आनंदित होत असताना जवळजवळ 2,500 मुलांनी या संस्थेत भाग घेऊन अतिशय उत्साहाने हा उपक्रम पार केला। तसेच या कर्तव्य चॅरिटेबल संस्थेने अतिशय चांगला उपक्रम राबवल्याबद्दल मी संस्थेचे आणि ह्या शाळेत जागा दिल्याबद्दल शाळेचे आणि इथल्या सर, शिक्षक, हेड सर, पाळ सर, मोरे सर, तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी अतिशय असं चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत केली। त्याबद्दल मी पुन्हा एकदा कर्तव्य दक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम आमच्यासाठी, आमच्या मुलांसाठी राबवावे मी त्यांना विनंती करत आहे। धन्यवाद। कर्तव्य का 147वां इवेंट है जो हम खोज के नाम से कर रहे हैं, जिसमें जो हम लोगों ने घनसोली में किया है और इसमें लगभग हम लोगों ने 2,500 बच्चों को बेनिफिट किया है पिछले 2 दिनों में। और कर्तव्य हमेशा से ही बच्चों की हेल्प के लिए ही कार्यरत रहा है। और कर्तव्य ऑल ओवर महाराष्ट्र में छोटे छोटे ज़िलों में जाके बहुत सारे इवेंट्स कर रहा है, जो कि हम एजुकेशन से रिलेटेड करते हैं, बाकी चाइल्ड सेफ्टी से रिलेटेड और अवेयरनेस सेशन, वुमेन अवेयरनेस से रिलेटेड हम लोग काम करते आ रहे हैं। अब तक कर्तव्य ने पिछले 10 सालों में 235 ऐसे इवेंट किए हैं, जिसके साथ में अब तक हम लोगों ने 1,85,000 बच्चों तक पहुंच पाए।
तो हमारे जो फाउंडर मिस्टर बंसीधर कन्हैयालाल जी हैं, उनका एक्चुअली मानना ये है कि हर बच्चे, जो भी देश का बच्चा है, उसे अच्छी शिक्षा मिलनी ज़रूरी है और वो उसका अधिकार भी है। तो उनका एक सपना है कि हम एक स्कूल बनाएं और इस स्कूल में हम ऐसे बच्चे निकालें जो आगे चल के किसी बड़े ओहदे पे जाएं, जो आईपीएस और आईपीएस जैसे पोस्ट पे जाएं, और जो देश में जो करप्शन का एक कीड़ा लग चुका है उसे हम कहीं ना कहीं ख़त्म कर सकें और देश को आगे लेके जाया जा सके। कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शाळा क्रमांक 76 आणि 42 आमच्या विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली। ही संधी उपलब्ध करून देत असताना आमचे माजी नगरसेवक प्रशांतदादा पाटील, सुवर्णाताई पाटील, कमलताई पाटील आणि समाजसेवक यज्ञेशदादा यांच्या माध्यमातून मुलांना खरोखरच 1-2 दिवस आमचे आनंदाचे दिवस गेले। एक वेगवेगळ्या परीक्षा घेऊन या मुलांमधून निवड करण्यात आली आणि अतिशय चांगली डिक्शनरी असतील, किट असतील, सायकल असतील, या सगळ्या गोष्टींचा फायदा आमच्या मुलांना कर्तव्य सामाजिक ट्रस्टचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जो मिळाला, त्याबद्दल आमच्या दोन्ही शाळेच्या वतीतून मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढे सुद्धा आम्हाला अशी संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडनं दीपाली मयूर गुरव। ही संस्था 2014 पासून काम करते। आम्ही आत्तापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,80,000 मुलांपर्यंत पोहोचलेलो आहेत। असेच कार्यक्रम आम्ही राबवत आहेत। आमचा इथे घनसोलीमध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम झाला। प्रशांतदादा आणि सुवर्णाताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम केला आहे आणि खूप छान वाटलं इथे येऊन। मुलांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला होता आणि म्हणजे ह्या मुलांसोबत आम्हाला खूपच छान वाटलं काम करताना आणि खूप ॲक्टिव्ह मुलं होती आणि या शाळेतल्या विद्यार्थ्यांसकट आम्हाला शिक्षकांचा आणि प्रिन्सिपलचा पण खूप चांगला सपोर्ट मिळाला। त्याबद्दल मी या शाळेचे आणि प्रशांतदादा आणि सुवर्णाताईचे खूप आभार व्यक्त करते। धन्यवाद। कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला संधी भेटली। काय आमचे एक्झाम घेतले, त्या एक्झाममधनं पास होत आम्ही पुढे गेलो, तर आम्ही फायनल राऊंडमध्ये गेलो तर आम्ही जिंकलो। मग आम्हाला सायकल भेटली। काय जे आहेत त्यांचा मी आभार मानणार आहेत, प्रशांतदादा, सुवर्णाताई आणि कमलताई ह्यांचे मी धन्यवाद मानणार। खरंच वाटलं नव्हतं की मला हे सगळं भेटेल, पण एक पायरी जसं आपण चढतो तसं एक पेपर किंवा परीक्षा पास करत आम्ही इथे पोचलो व आम्हाला सायकल आणि त्याच्याबरोबरच काही विविध वस्तू भेटल्या आहे। मुझे स्टेज पे नाम लेके बुलाया गया और मुझसे परीक्षा हुई और मैं परीक्षा पार करते करते जब हाईएस्ट लेवल पे आई तब मुझे साइकिल मिला। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।